आज त्याला जेव्हा कळालं आपण इथे येतोय तेव्हा त्यांनी सगळ्या स्टाफला काढून लॉक लावून तो निघून गेलाय. आज हा कावरे जो आहे याच्या वडिलांचीच कांजूरमध्ये 4 ते 5 नॉनव्हेजची दुकान आहेत आणि त्या नॉनव्हेजच्या दुकानावरती हा माणूस मोठा आला आणि आज त्यांनी रुणवालमध्ये जो चाळीत राहायचा तो माणूस रुणवालमध्ये गेला, त्याची प्रगती झाली. आम्हाला त्याचा अभिमान आहे मराठी म्हणून. परंतु असल्या नीच वृत्तीच्या आणि असल्या घाणेरडी वार्ता करायच्या नाही हे त्याला तुमच्या मार्फत त्याला आम्ही सांगू इच्छितो. आज हा फक्त हार घातला याला. याच्या पुढे जर यांनी असं नुकं ते वक्तव्य केलं तर याच्या पुढचे परिणाम काय होतील हे त्यांनी विचार पण करू नये. त्यांनी आता जाहीर माफी मागितली पाहिजे. इथे नॉनव्हेज व्हेज अशा पद्धतीत लोकांचं विभाजन करून त्याच्या सांगण्याशिवाय या माणसाने अशी ऍड टाकली नाही. आणि जर त्यांनी अशी ऍड टाकून जर तो अशा पद्धतीमध्ये विभाजन करत असेल तर त्याला दणका हा भेटणार. आम्हाला कुठच्याही समाजाच्या विरोधात आम्ही कधीच काही बोलत नाही किंवा जात नाही, पण जर असे वाईट वृत्तीचे जर लोक असतील तर त्या लोकांना धडा हा त्यांना मिळालाच पाहिजे. याच्यासाठी म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहे. आणि लक्षात घ्या, त्यांनी जर जाहीर माफी नाही मागितली तर उद्या या ऑफिसमध्ये जो त्याचं ऑफिस या मुंबईमध्ये धंदा करून तो मोठा झालाय तिथेच आपण असं वाटतंय जर यांनी आता असं केलंय की 2 विभाजन केले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की मराठी माणूस म्हणजे क्षत्रिय आहे, तो तर नॉनव्हेज खाणार. मग तुमच्या मनात काय आहे? हा बिल्डर जो आहे ज्यांनी हा फ्लॅट त्यांनी यासाठी म्हणून आंदोलन आहे. आमची लोक तेवढे आता धंद्यामध्ये आहेत, तेवढं 6 करोड 5 करोडची घरं आमची लोक आता एफोर्ड करू शकतात. पण जर असे नियम लावून मुद्दा म्हणून आमच्या लोकांना जर मराठी माणसाला जर भावेश कावरे याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही येऊन त्याच्या कार्यालयाला इथे चिकनचे पाय लावून गेलेला आहात, त्याचा हार घातलाय त्याला, काय तुमची नेमकी मागणी आहे? काय सांगाल? मनसेने गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली आहे. खरं तर काल भावेशने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये ती बिल्डिंग ही अंडर कन्स्ट्रक्शन असणारी बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी जी ॲड केली यामध्ये त्यांनी जी भाषा वापरली, ज्याने त्याचा जे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने ॲड केली त्याचं उद्दिष्ट असं होतं की तो फ्लॅट विकायचा नॉन महाराष्ट्रीयन व्यक्तीला. आणि महाराष्ट्रात राहून मराठी माणसाने नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाने तो फ्लॅट घ्यावा अशी त्यांनी विनंती केली होती. पण हा महाराष्ट्राचा त्यांनी काल केलेला अपमान आहे, मराठी भाषेच्या लोकांचा केलेला त्याने अपमान आहे. आणि ह्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज त्याच्या ऑफिसवर आलेली. मला वाटतं त्यांनी आज सकाळी प्रेस पण केली. त्यात त्यांनी काहीतरी चुकीची माहिती दिली की तो फ्लॅट वारकरी समाजाचा आहे. अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या बिल्डिंगमधला फ्लॅट वारकरी समाजाच्या व्यक्तीचा कसा काय असू शकतो? कारण मी स्वतः विकासक आहे, मलाही माहिती आहे काय नियम आणि कायदे आहेत ते. त्यामुळे आज त्यांनी जी बाईट दिली ती चुकीची आहे. आणि अशा पद्धतीच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ठिकाणी आलो आहे. आम्ही येणार हे कळल्यानंतर त्यांनी स्वतःचं ऑफिस बंद ठेवलं आहे आणि तो इथून पळून गेलेला आहे. पण तो किती दिवस पळेल? आमची त्याला एवढीच विनंती आहे, तो मराठी मुलगा आहे, भावेशला मीही चांगला ओळखतो, त्याने या महाराष्ट्राची माफी मागावी, मराठी माणसाची माफी मागावी आणि परत असं कुठचा प्रकार होणार नाही अशी दक्षता घ्यावी. ऑफिस आज बंद केलं जर त्यांनी माफी मागितली नाही तर येणाऱ्या काळात त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिणाम भोगावे लागतील. चिकनची माळ घालून तुम्ही इथे आंदोलन केलेलं आहे, पुढे काय तुमचं नेमकं पाऊल असतं? आज एक सौम्य पद्धतीचं आंदोलन झालेलं आहे. चिकनची माळ त्याच्या ह्या बोर्डला लावलेली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्याचं उग्र रूप हे तुम्हाला दिसेल भविष्यात. सर, हिंदी में जानना चाहेंगे,